मंडळी नमस्कार। काल आपण या स्पॉटला होतो। जयसिंगपूर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनला गळती लागली होती, लिकेज झालं म्हणून। काल आपण 2 बातम्या दाखवल्या होत्या लोणार टाइम्सवर आणि आज इथं कामाला सुरुवात झालेली आहे। जयसिंगपूर शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॅसिंग नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या आदेशानुसार यांच्या सूचनेनुसार तात्काळ आदेशाने तात्काळ सूचना दिली पाणी पुरवठा सभापती लक्ष्मण गोसावी यांना आणि त्यांनी व त्यांची टीम जी आहेत त्या पाणी पुरवठा बॉडीवर त्यातले नगरसेवक सचिन चौगुले आहेत, गिरमल कोळी नगरसेवक आहेत, त्याचबरोबर जयसिंगपूरच्या नगरसेवका श्रीमंती शकुंतला मछले या सर्वांच्या पुढाकाराने आज इथं पाणी पुरवठा गळतीच्या कामाला जलद गतीने सुरुवात झालेली आहे। कारण का आज सोमवार आहे, एक दिवस लाईट नसती, परंतु उद्या पुन्हा लाईट येणार आणि पुन्हा ही पाणी पुरवठा सुरळीत व्हायला पाहिजे म्हणून इथं काम जलद गतीने संजय पाटील यड्रावकर यांच्या आदेशानुसार सुरू आहे। तुम्ही बघताय आतापर्यंत जवळजवळ 7 ते 8 फूट खड्डा जीसीपीच्या सहाय्याने खांदलेला आहे आणि पाण्याची पाईपलाईनचं जे गळतीचं काम आहे ती जलद गतीने सुरू आहे। त्याचबरोबर जयसिंगपूरचे सामाजिक कार्यकर्ते प्रीतम मछले, राजू गोसावी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। थोड्या वेळापूर्वी ते जयसिंगपूर शहराकडे निघून गेले आणि आपण आता इथं आहोत। त्याचबरोबर या खरं तर या कामाची दखल नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी घेऊन जयसिंगपूर शहराला पाणी पुरवठा सुरळीत कसा होईल याकडेच त्यांनी लक्ष दिलं आणि आज कामाला सुरुवात झालेली आहे। त्याबद्दल लोणार टाइम्स न्यूज चॅनलच्या वतीने नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, नगरसेविका श्रीमती शकुंतला मछले, नगरसेवक लक्ष्मण गोसावी, नगरसेवक सचिन चौगुले, नगरसेवक गिरमल कोळी या सर्वांचे लोणार टाइम्स न्यूज चॅनल मनापासून आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही तात्काळ या गळती पाणी पुरवठा जयसिंगपूर शहराला होणाऱ्या या पाईपलाईन गळतीला कामाला सुरुवात तुम्ही लगेच केला, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।